विष्णूचं 41वं नाव आहे महास्वनः. महान म्हणजे ग्रेट, मोठी. पूजितः पूजन केलं जातं. स्वनः म्हणजे श्वास, नादः आवाज वा श्रुतिलक्षणो वेदरूपात यस्य जो आहे स महास्वनः. महा म्हणजे गरजणारा किंवा मोठा आणि स्वना म्हणजे आवाज किंवा ध्वनी. स्वनम म्हणजे श्वास. महान श्वास हेच वेदरूपात ज्याच्या श्वासापासून निर्माण झाले आहेत असा तो महास्वनः. ओम महास्वनाय नमः. 42वी नाव आहे अनादि निधनः. आदिर्जन्म म्हणजे जन्म, निधनम मृत्यू, विनाश म्हणजे नाश, तद्वयम हे दोन्हीही यस्य ज्याच्यासाठी न विद्यते अस्तित्वात नाहीत असा म्हणजे ज्याला जन्म मृत्यू नाश हे नाही असा तो अनादि निधनः, जो अमर अपरिवर्तनीय असतो असा. ओम अनादि निधनाय नमः. 43वं नाव आहे धाता. अनंतादिरूपेण विश्वम बिभर्ती इति धाता. आता अनंत म्हणजे अनेक रूपांमध्ये पण होऊ शकतं किंवा आदिशेष अनंताच्या रूपात आणि इतर रूपात. विश्वम विश्वाला, बिभर्ती म्हणजे आधार देणारा, इति धाता निर्मित सर्व विश्वाचा जो आधार आहे त्यातला जो सर्व काही पुरवतो असा जो तो धाता. ओम धात्रे नमः. 44वं नाव आहे विधाता. कर्मणाम म्हणजे कर्माचं, तत्फलानांच आणि त्याची फळं म्हणजे कर्म आणि त्याची फळं च करता हे तयार करणारा किंवा देणारा तो विधाता. समस्त ब्रह्मांडाच्या नियमांच्या मागचा निर्विवाद नियम जो आहे तो विधाता. त्या नियमानुसार तो प्रत्येकाच्या कर्माची फळं त्यांना देतो असा तो विधाता. ओम विधात्रे नमः. 45वं नाव आहे धातुरुत्तमः. मूळ निर्मिती ज्या तत्वांपासून होते त्यांना धातू असं म्हणतात. सगळ्यात सूक्ष्म धातू ज्याशिवाय अस्तित्व असंभव आहे ते म्हणजे चित्त, कॉन्शियसनेस, आणि त्यातला उत्तम म्हणजे ब्रह्माहूनही जो उत्तम तो धातुरुत्तमः. कारण आणि परिणाम असं विश्व धारण करणारा धातू त्यातला उत्तम धातुरुत्तमः. ओम धातवे उत्तमाय नमः.